नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप घडामोडी घडल्या. त्यापैकी एक अशी की सचिन आणि साक्षी त्या तिकडून पळ काढतात. सायली देखील त्यांचा पाठलाग करते, पण त्यांच्या त्या हाती लागत नाहीत. ती पटकन अर्जुनला कॉल लावते. अर्जुन कामामध्ये खूप बिझी असतो. तो काय फोन उचलेना. शेवटी ही खूप वैतागते आणि ठरवते की पोलिसांना कॉल लावूयात. ती पोलिसांना कॉल लावते. पोलीस तिकडनं फोन देखील उचलतात आणि फोन उचलल्यावर पोलिसांना ती सांगते की मी अर्जुन सुभेदार यांची बायको बोलत आहे, सायली सुभेदार. मी साक्षी शिकरेला जिवंत पाहिले आहे. साक्षी शिकरे तर जेलमध्ये मेली आहे असं पोलीस बोलतात. त्यावेळेस हे सर्व खोटं आहे. मी स्वतः तिला बघितलं आहे, अशी ही सायली बोलते. आता या गोष्टी विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न पोलिसांना देखील पडतो. पण ती खूप प्रयत्न करत असते सत्य सांगण्याचा. शेवटी ते तिच्यावर विश्वास ठेवतात आणि हे पोलीस शेवटी अर्जुनला कॉल लावतात की तुमच्या बायकोने फोन केला आहे, साक्षी शिकरे जिवंत आहे म्हणून. त्यावेळेस हा देखील आश्चर्यचकित व्यक्त करतो की तिने डायरेक्ट पोलिसांना कसं काय कॉल केला. तुम्हाला काय माहीत आहे का, मी अपडेट्स मिळाल्यावर तुम्हाला कळवतो, असं अर्जुन पोलिसांना बोलतो. आणि हा सायलीला कॉल लावतो, पण सायली का फोन उचलेना. शेवटी चैतन्य बोलतो, मी तुला बोललो होतो की तू सगळं सायली वहिनीला सांग म्हणून. पण हा अजूनच गडबडलेला असतो. तो खूप फोन लावतो, पण अस्वस्थ झालेली सायली फोन का उचलत नव्हती. तिला काहीच कळत नव्हतं. पायाखालची जमीन सरकलेली होती. अर्जुन खूप फोन लावतो, पण ती काही फोन उचलेना. हा खूप चिंतेत पडलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य त्या कॅफेच्या दिशेने जायला निघालेले असतात. पण अर्जुनला गाडी देखील नीटशी चालवेना. ती मला सोडून जाते का ह्या चिंतेने तो बेचैन झालेला असतो. शेवटी चैतन्य गाडी चालवायला बसतो आणि तो सुचवतो की कल्पना काकूला फोन लाव. इकडे कल्पना आणि अस्मिता बाळांच्या कपड्यांविषयी बोलत असतात. शॉपिंग काय काय केली हे सांगत असतात. पण अस्वस्थ झालेल्या सायलीला बघून कल्पना तिच्याकडे धाव घेते आणि तिला बसवते. प्रियाला पाणी आणायला लावते. ती खूप बेचैन झालेली असते. काय घडलं असेल, नक्कीच आपला प्लॅन सक्सेस झाला असं नाही, प्रिया मनात मनात बोलते. ती तिला पाणी देते. आता अर्जुन कल्पनाला फोन लावतो आणि सायली आली आहे का असं विचारतो. त्यावेळेस हो म्हटल्यावर यांच्या जीवात जीव येतो. जीव भांड्यात पडतो. चैतन्य आणि अर्जुन घराच्या दिशेने निघायला लागतात. इकडे सायलीला काहीतरी सांगायचं असतं, पण अस्मिता आणि प्रिया येत असल्यामुळे ती काही सांगू शकत नव्हती. शेवटी प्रिया बोलते, मी तिला घेऊन जाते योगा क्लाससाठी, आणि जाणून बुजून त्या ठिकाणी मोबाईल ठेवते. इकडे साक्षी सचिनला त्याचा मोबाईल मागते, पण हा मोबाईल देत नसतो. ती सनकन त्याच्या तोंडावर बाटली फेकून मारते. तो बेशुद्ध होतो, कारण त्याला जखम झालेली असते. पण त्याच्यावर एवढं प्रेम असतं की मोबाईल मागितला, द्यायला काय होतं तुला, असं साक्षी प्रेमाने त्याला बेशुद्ध असलेला बोलते आणि महिपतच्या घराच्या दिशेने ती निघू लागते. कल्पनाला सायली सर्व घटना घडलेली सांगणारच असते, सांगावी लागते, पण तिला काय सांगावं हे लवकर कळत नसतं. शेवटी ती बोलते की साक्षी शिखर जिवंत आहे आणि सचिन भाऊजींना मी तिच्या मिठीमध्ये बघितलं. आता ही जेव्हा सांगत होती त्यावेळेस कल्पना आणि प्रताप यांना खूपच आश्चर्य वाटतं. ते पटकन उभा राहतात आणि हे कसं काय शक्य आहे, ती तर जेलमध्ये मेली होती ना, असं कल्पना बोलते. पण नाही, आणि सचिनची गर्लफ्रेंड ही साक्षी आहे हे ऐकून प्रताप तर उठूनच उभा राहतो. आता काय करावं काय समजेना, कारण लेकीच्या आयुष्याचा प्रश्न असतो. इकडे कल्पना अर्जुनला बघते आणि बघ ही सायली काय बोलते आहे. चैतन्य आणि अर्जुन त्या ठिकाणी आलेले असतात आणि सायली पटापटा सगळं सांगू लागते, घडलेली घटना सांगू लागते कॅफेमधली. त्यावेळेस मी फोटो देखील काढलेला आहे असं ती बोलते. साक्षी शिकरेच होती का असा प्रश्न अर्जुन करतो आणि ती हो बोलते. इकडे प्रिया त्यांचं बोलणं ऐकवण्यासाठी जाणून बुजून मोबाईल जो ठेवलेला असतो ते आणण्यासाठी घराच्या दिशेने पुन्हा निघते. खूप चालबाज आहे ही प्रिया. आता इकडे साक्षी सचिनला महिपतच्या घरी घेऊन आली असती. बेशुद्ध अवस्थेतून काढण्यासाठी ती त्याच्या तोंडावर पाणी मारते. तसं तो बेशुद्धवरून शुद्धीवर येतो आणि तिला पाहून आश्चर्य व्यक्त करतो. तू मला मारलंस का, तू मला हर्ट केलं, असं तो बोलतो. त्यावेळेस ही खूपच चिडलेली असते. रागाने लालबुंद डोळ्याने त्याच्याकडे बघत असताना त्याला जाब विचारते, सांग ना तू कोण. अस्मिताचा नवरा. हो ना, बरोबर. हा खूप घाबरतो. इकडे अर्जुनच्या पायाखालची जमीन निघालेली असते आणि तो देखील खूप बेचैन असतो. त्याला काही कळत नाही. अश्विन देखील आश्चर्य व्यक्त करतो. सचिन आणि साक्षी शिकरेचं रिलेशन, हा खूप गडबडलेला असतो.
सायली आणि पूर्ण सुभेदार परिवार दुःखाच्या सावटाखाली आलेला असतं. आणि इकडे बघितलं तर चैतन्य, अर्जुन आश्चर्य व्यक्त करत असतात. आता पुढच्या एपिसोड खूप रंजक असणार आहे, कारण प्रियाची गेम सक्सेस होणार असते. प्रिया अस्मिताला घेऊन दारात आलेली असते आणि ही सर्व घटना ती ऐकवते तिला. ऐकवल्यानंतर अक्षता चक्कर येऊन पडते. माझा सचिन असा कसा वागू शकतो असं वरती बोलू लागते. सायली, अर्जुन यांना काहीच कळत नसतं की काय करावं. ते शांत बसलेले असतात.